हाय हॅलो नमस्कार, मी कीर्ती. मी माझ्या कीर्ती कोल या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. आज आहे सॅटर्डे आणि सकाळचे 3 वाजलेत. आम्ही जवळजवळ 2 वाजता उठून रेडी झालो आहे, कारण आम्हाला जायचं आहे साहेबांच्या मित्राच्या लग्नाला नाशिकला. आणि आम्हाला वाटलं होतं ससा रडेल सकाळी, पण तो छान रेडी होऊन मस्त असा गॉगल लावून लग्नाला जाण्यासाठी तयार झाला होता. आणि मी हे डायरेक्ट शूट घेतले. जवळजवळ मला वाटतं आम्ही जाणार होतो सप्तशृंगीला पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर जाणार होतो लग्नाला. तर त्याच्यासाठी आधी नाश्त्याला थांबलो होतो आणि तेव्हाच हा थोडा सीन शूट केला आहे. तिथं आम्हाला नाश्त्याला ना अभिला जे खाता येईल अशी गोष्ट घ्यायची होती, त्यामुळेच अभि आणि माझ्यासाठी हा ढोकळा ऑर्डर केला आणि साहेबांनी स्वतःसाठी हे वडा सांबार ऑर्डर केलं होतं. वडा सांबार काही इतकं छान नव्हतं, पण ढोकळा खूप छान होता. अभिला पण आवडला, मला पण आवडला आणि अभिना तो पोटभर खाल्ला, हे महत्त्वाचं होतं. आणि साहेबांच्या मित्राची ही 2 मुलं होती आणि अभिचं पोट तर अगोदरच त्या दोघांना बघूनच भरलं होतं आणि या दोघांची खूप मस्ती चालू होती. एकट्यानं वडापाव घेतला होता, तर एकट्याला तर काहीच खायचं नव्हतं, फक्त कोल्ड्रिंक प्यायचं होतं. आणि बापरे, ती दोघं इतकी मस्ती करत होती ना. अभि त्यांच्याकडे आणि फक्त त्यांच्याकडेच बघत बसला होता. त्याच्यानंतर निघालो आम्ही सप्तशृंगी गडाकडे जायला आणि खरंच हे मंदिर इतक्या उंचावरती आहे आणि तुम्ही बघू शकता. पुढे जाऊन तुम्हाला समजेलच. जवळजवळ बघता बघता आम्ही सप्तशृंगी गडाच्या इथं जाऊन पोचलो आणि जाताना असं वाटत होतं की किती उंच आहे, आपण कधी जाऊन पोचणार आहे. पण तिथले रस्ते वगैरे इतके छान आहेत आणि त्या गडावर जे डोंगरात जे काही रस्ते केलेत एकदम स्लोपमध्ये, की वाटतच नाही की आपण एवढ्या उंच गाडी घेऊन चाललो आहे किंवा एवढ्या उंचावरून आपण खाली गाडी घेऊन येणार आहे, असं काहीच नाही. तुम्ही बघू शकता वळणं होती इतकी पण जास्त नाही आणि रस्ते पण असे वर खाली वगैरे काही नव्हते. एकदम छान स्लोपमध्ये गाडी आणि निवांत एकदम भारी वाटत होतं. वरती गडावरती येऊन पोचल्यानंतर इतकं ऊन लागत होतं, तर पहिल्यांदा आम्ही गाडी पार्क केली आणि आईच्या म्हणजे देवीच्या दर्शनासाठी जायला निघालो. तर तिथं ओटी तर लागणारच ना, तर ओटी पण घेतली. पायऱ्या पण होत्या आणि रोपवेनं पण जायचं होतं. मग लहान मुलांना एवढ्या उन्हातून कसं घेऊन जायचं पायऱ्यांवरून, त्याच्यासाठी आम्ही गेलो रोपवेला. आणि इथं रोपवेचं जे स्टेशन होतं ना, खरंच खूप सुंदर होतं. रोपवेचं स्टेशन बघून तर मला वाटत होतं साहेब मला एअरपोर्टला घेऊन आले तर नाही ना. जोक, पण खरंच खूप सुंदर होतं. म्हणजे स्वच्छता वगैरे सगळ्याच गोष्टी खूप छान होत्या. रोपवेची तिकीट काढून घेतली आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली. आणि इथं खूप सारी शॉपिंग करायची दुकानं होती. स्पेशली लेडीजसाठी शॉपिंग करायला तर खूप साऱ्या वस्तू होत्या. पण आपण जेव्हा पर्यटन स्थळावरती फिरायला जातो तर तिथल्या वस्तूंचे किती रेट असतात ते तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. आणि खरंच त्या म्हणजे प्रत्येक गोष्टीचे रेट ना खूप जास्त होते. अशा थोड्या थोड्या क्षुल्लक गोष्टी होत्या ना, म्हणजे ज्यांचे रेट असतात तेवढेच होते, पण काही काही गोष्टींचे रेट खूपच होते. आणि आम्ही असे सगळे विंडो शॉपिंग करत निघालो. इथला जो रोपवे होता ना, म्हणजे आम्ही पहिल्यांदा रोपवेतून गेलो होतो रायगडला आणि तिथल्या रोपवेमध्ये खूप भीती वाटत होती, कारण तो रोपवे असा हालत होता आणि इतकी भीती वाटत होती ना खरंच. पण इथला जो रोपवे होता ना खरंच खूप छान होता. म्हणजे ट्रेन जशी काही उंचावर जाते ट्रेन आणि खाली उतरते तशा पद्धतीनं होता आणि अजिबात भीती वाटत होती. फक्त वरती चढताना लास्ट 2 मिनटं जे असतात तेव्हा थोडीशी भीती वाटत होती, कारण चढते की नाही असं सगळं होत होतं. आणि इथं ससा बघू शकता छान गॉगल घालून. कॅप घाल म्हटल्यानंतर उन्हातून अजिबात घालत नव्हता, पण त्याला गॉगल घालायला खूप जास्त आवडतो. आणि इथल्या रोपवेच्या इथंच लहान मुलांना खेळायला स्विमिंग पूल, परत ते जम्पिंग जपांग वगैरे असतं ना, तशा सगळ्या गोष्टी होत्या खेळायला. त्याच्यानंतर आम्ही रोपवेमध्ये बसलो. अभिचा हा पहिलाच रोपवेमधून प्रवास होता, पण त्याला काहीच आयडिया नव्हती की मी कुठं चाललो आहे आणि काय करायला चाललो आहे. पण जास्त माणसं बघायला लागली की त्याचं तोंड हे असं विचित्र व्हायला लागतं की कशाला त्याला कुठं पण फिरायला घेऊन जा, पण त्याचा कम्फर्ट स्पेस म्हणजे आमचं घर, मग ते गावाकडचं घर असो किंवा इथलं पुण्यातलं घर, तिथंच त्याला एकदम कम्फर्टेबल वाटतं. बाकी बाहेर कुठं पण फिरायला घेऊन जावा, जास्त माणसं बघितली की त्याचं पूर्ण सगळं रुटीनच चेंज होऊन जातं आणि त्याला खूप म्हणजे रडायला येतं, त्याला खूप इरिटेट होतं. असं का करतो तो त्यालाच माहिती. आणि आम्ही त्याला त्रास होतो म्हणून आम्ही जे काही हगीज वगैरे डायपर ते पण वापरायचे बंद केलेत. मला वाटतं तो 9-10 महिन्याचा असल्यापासून जास्त तर वापरतच नाही आम्ही कुठंतरी बाहेर फिरायला गेलो तर. आणि आता त्याला समजतं आणि तो सांगतो आम्हाला सुसू झालं आहे, शिशी झालं आहे, त्याच्यामुळे तर विषयच नाही त्या गोष्टीचा. तरी पण त्याला कोणत्या गोष्टीचं इरिटेशन होत होतं काय माहीत नाही, पण तो माणसांना बघून थोडीशी त्याची रडरड चालू होते. आणि इथे तुम्ही बघू शकता मग त्याची रडरड चालू झाली की आम्हाला पण इरिटेट होतं. असं वाटतं कशाला आलो आपण फिरायला.
फिरायला. पण इथं जास्त त्यानं काही केला नाही, कारण इथे जे काही सप्तशृंगी देवीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर इतकी माकडं होती ना, आणि ती मंकी बघूनच तो इतका खुश झाला होता की त्याचं रडणंच पळून गेलं होतं. आणि तो पूर्ण दर्शन, आम्हाला वाटतं जवळजवळ 1 तास लागला दर्शनासाठी, आणि त्या पूर्ण लाईनमध्ये तो फक्त आणि फक्त माकडं बघून पोट भरत होता. कारण बरं झालं असं मला वाटलं की एका अर्थाने इथं हे माकडं आहेत आणि ह्या मंकी म्हणून का होईना त्याचं रडायचं बंद होतं, आणि तो ते बघून त्याचं एंटरटेनमेंट होत होतं. आणि त्याच्यातच आमचं समाधान झालेलं. कारण दर्शन घ्यायचं आहे तर शांततेत घ्यायचं, उगाच बाळ रडरड करणार आणि आपण दर्शनासाठी जाणार, ते बरं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे इथलं एक जे काही दर्शन झालं ते एक समाधानानं झालं असं म्हणेन मी. आणि देवीचं रूप इतकं छान वाटत होतं. आणि मला प्रश्न पडला होता, इतक्या डोंगरामध्ये हे कसं काय, म्हणजे आपल्या पण निर्मिती झाली असेल या देवीची, आणि कसं काय झालं असेल याचा विचार करत होते मी. पण मी घरी येऊन त्याचं छान बघितलं यूट्यूबवरती. त्याचा खूप मोठा इतिहास आहे, तो तुम्ही पण नक्की जाऊन बघा. इथं सांगायचं म्हटल्यावर तो थोडक्यात सांगता येणार नाही. दर्शन घेतलं 1 तासाभरानं आणि आम्ही परत निघालो रोपवेनं खाली जायला. आणि इथून जाताना खाली इतकं छान सीन दिसत होता ना, जसं की वाटत होतं आम्ही एरोप्लेनमधून चाललो आहे आणि सगळं आम्हाला खालचं दृश्य दिसतंय आणि आम्ही मस्त हवेतून फिरतोय. आणि हा जो रोपवे दिसतो ना, सेम रोपवे रायगडला आहे. आणि त्या रोपवेमध्ये खरंच खूप भीती वाटते उतरताना चढताना, आणि तो असा हलतो ना हवेमध्ये, बापरे. आणि हा रोपवे आहे इथला सप्तशृंगी देवीच्या इथे. तर तो खूप छान आहे, म्हणजे एकदम ट्रेन किंवा मेट्रोसारखं जातं वरती आणि खाली येतं. आणि हे जे रोपवे मला खरंच म्हणजे पर्सनली खूप जास्त आवडली. काहीच भीती वगैरे काहीच नाही वाटत, खूप छान वाटतं. इथं तर आलो आहे म्हटल्यानंतर शॉपिंग तर थोडीफार करायचीच असते. आणि मला काय होतं माहिती का, खूप जास्त वस्तू बघितल्या ना, ही घेऊ की ते घेऊ, याच गोष्टीमध्ये माझं कन्फ्युजन होऊन जातं. आणि फक्त बघते की हे घेते आणि शेवटी हे नको, याच्यापेक्षा अजून चांगलं भेटेल असा विचार करते आणि एकही वस्तू न घेता घरी येते. असं माझं प्रत्येक वेळेला होतं. आणि असं का होतं काय माहिती. आणि असं आपल्या बायकांचं मला वाटतं असंच असेल की एका जागी कॉन्सन्ट्रेशन नाही की हे घेऊ की ते, एखादी वस्तू आवडली तरी पटकन घेऊन टाकू, असं कधीच नाही. त्याच्यानंतर मी काहीच नाही घेतलं आणि निघालो लग्नाकडे जायला. मध्ये ट्रॅफिक इतकं लागलं. 1ला लग्न होतं आणि आम्ही जवळजवळ 3ला जाऊन पोचलो होतो. आणि हॉलवरती गेल्यानंतर असं वाटत होतं आपण रिटर्न जायचं का घरी. मग म्हटलं आता आलो आहे तर असू देत, लगेच चेंज केला आणि जेवायला आलो. कारण लग्न झालं होतं, सगळे लोक जेवून गेले होते. आणि तुम्ही बघत होता शेवटची पंगत किंवा असे जे माणसं शेवटची लास्ट असतात ना उरलेली कोणतर, तर ती जेवायला बसली होती आणि त्याच्यासोबत आम्ही पण जेवायला बसलो. आबीचं इथं रटरट चालूच होतं की मला जेवायचं नाही, मला खायचं नाही, मला ताक प्यायचं, असं सगळं त्याचे नाटकं चालू होते. आणि आम्ही मस्त जेवण करून घेतलं. आणि इथं नवरा आणि नवरी ना, ते पण जेवायला बसले होते, त्यांना भेटायला गेलो होतं. आणि ते दोघं पण इतके छान दिसत होते. तर त्यांचं जेवण चालू आहे तोपर्यंत म्हटलं फोटो तर त्यांच्यासोबत काढायचाच होता. तोपर्यंत म्हटलं इथं हॉलमध्ये येऊन बसू. तर हॉलमध्ये येऊन बघितल्यानंतर जे काही रुखवत वगैरे सामान होतं ते सगळं काढलं होतं. आणि डेकोरेशनचं पण सगळं सामान काढून नेलेलं. मला वाटतं आम्ही लास्ट स्टेपला आलो का काय लग्नाला. आणि खरंच खूप चूक झाली. मला वाटत होतं सप्तशृंगीला जायच्या अगोदर डायरेक्ट लग्नाला यायला पाहिजे होतं आणि नंतर तिकडून तिकडे जायला होतं. आणि हा आमच्या सगळ्या फ्रेंड्सचा मिळून फोटो. आणि ही दोघं खरंच खूप छान दिसत होती. आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणून आम्ही तिथून निघालो, चेंज केलं आणि जाण्यासाठी त्र्यंबकेश्वरला. वाटेत आम्ही खूप छान झोपला होता आणि मला पण खूप जास्त झोप आली होती, तर माझी पण छान झोप झाली. त्र्यंबकेश्वरला येऊन पोचल्यानंतर कपाळाला असं हे टिळा लावून घेतला. आणि खरंच हे मला खूप जास्त आवडतं, ज्या ठिकाणी आपण दर्शनासाठी जातो ना आणि ते लावतात. आणि कपाळाला किंवा आपल्या मनाला, डोक्याला असं एक शांतता, उन्हातून फिरलेला असतो. आणि हे पूर्ण चंदनाचं असतं आणि इतकं थंडगार आणि शांत वाटतं ना. खरंच मला हे लावून घ्यायला खूप जास्त आवडतं. आणि मी तिला सांगत होते मला फक्त ते त्रिशूलवालं लाव आणि ते खूप छान दिसतं तितकंच. आणि मी तेवढंच लावून घेतलं आणि बघू शकता तुम्ही, खरंच ते खूप सुंदर दिसत होतं आणि त्या मुलीनं खरंच खूप छान लावलं होतं. त्याच्यानंतर आम्ही निघालो दर्शनासाठी. आणि निघताना ना आबी पप्पांकडे होता आणि त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. आणि मी ते कपाळाला लावलेलं बघून तो म्हणत होता की मम्मा मला पण लावायचं आहे. जेव्हा लावत असतो तेव्हा त्याला रडायचं असतं की नाही बाबा मला हे नाही लावायचं.
तर त्याला कधी काय सुचेल हे सांगता येत नाही. आणि हा व्ह्यू बघून वाटत होतं अरे बापरे, आपण केदारनाथला आलो की काय. आणि तिथला सीन बघून ना तसं सेम तसं वाटत होतं, फक्त तिथलं केदारनाथचं मंदिर दिसत नव्हतं, पण मागचा व्ह्यू मात्र तसंच वाटत होता. तिथं नंतर हे आजी आजोबा त्यांच्यासोबत थोडी मस्ती केली आणि फुलं वगैरे जे काही लागतं देवाच्या पूजेसाठी तर ते घेऊन निघालो आतमध्ये लाईनमध्ये थांबायसाठी. तर इथं आतमध्ये इतकी छान स्वच्छता आणि इतकी छान मॅनेजमेंट केली आहे ना, मस्त फॅन वगैरे लावले आहेत, मध्ये मध्ये पिण्याचे आरो पण ठेवलेले आहेत आणि छान व्यवस्था केली आहे. आणि लोकांना बसायला येईल असं तिथं जे स्टूलची पण व्यवस्था केली आहे. जिथं लाईनमध्ये थांबतो तिथंच आपल्याला बसता पण येतं, अशी मॅनेजमेंट केली आहे, म्हणजे लोकांना त्रास होऊ नये याच्यासाठी. स्टार्टिंगला वाटलं बापरे किती छान, सगळं मोकळं मोकळं, आपलं पटकन दर्शन होऊन जाईल. आणि मी जाम खुश झाले होते की पहिल्यांदा असं होणार आहे की आपल्याला दर्शन पटकन होणार आहे. आणि ह्या दोघांची फक्त चालू होतं, अभि रडत होता तर त्याला हसवता कसं येईल, तर त्याच्यासाठी हे दोघंजणं प्रयत्न करत होते की काय ना काय त्याला असं जुगाड करून दाखवत होते की तो हसेल म्हणून. पण आमच्या अभिचं काहीतरी रडरड चालू होतं, कारण त्याला अचानक दुपारी ताप आला होता खूप जास्त आणि तो कमीच झाला नव्हता. आणि नंतर आम्हाला समजलं की पुढे जाऊन 2-3 तासानं सुद्धा आमचं दर्शन होणार नव्हतं. आणि अभि रडायला लागला, कारण त्याचं टेम्परेचर खूप जास्त वाढलं आणि त्याला खूप जास्त ताप आला होता. त्याच्यामुळे मग मी कशीबशी लाईनमधून बाहेर पडले एकटीच, बाकी सगळे दर्शनासाठी थांबले होते. मी काहीच दर्शन वगैरे घेतलं नाही तर त्र्यंबकेश्वरला, कारण अभिला जो त्रास होत होता तो मला अजिबात बघवत नव्हता. म्हटलं दर्शन नंतर होईल, पण बाळाला या गर्दीतून आधी बाहेर घेऊन जाऊ, कारण 1 तास ऑलरेडी आम्ही थांबलो होतो आणि पुढे अजून 3 तास लागणार होते दर्शनासाठी. त्याच्यामुळे म्हटलं आपण बाहेर जाऊ. आणि बाहेर गेले आणि इथं जे लाईव्ह दर्शन दाखवत होते ना, तिथं जाऊन मस्त अभिला, इथं कारंजे पण होते, अभि इथं कारंजे बघत होता आणि मी इथून लाईव्ह दर्शन बघत होते. त्याच्यानंतर मी एकटी बाहेर फिरते हे साहेबांना बघवलं नाही, त्याच्यामुळे ते पण बाहेर पडले आणि ते मागच्या बाजूनं डायरेक्ट बाहेर पडले आणि माझ्याकडे येऊन पोचले. आणि मग त्याच्यानंतर इथं आम्ही छानसा शर्ट पण घेतला अभिला, तो महाकालवाला, आणि तो खरंच त्याला खूप छान दिसत होता. तो शर्ट घेतला आणि आम्ही परत इथे येऊन बसलो, कारण हे कारंजे अभिला खूप जास्त आवडले होते आणि तो फक्त तिकडंच बघत बसला होता. आणि इथून आम्हाला पण आमचं समाधान वाटत होतं, कारण दर्शन जरी नाही घेतलं तरी लाईव्ह दर्शन इथं होत होतं आणि इथं पूजा चालू होती, तर इथूनच बघून आम्ही आमचं मन शांत करून घेतलं, कारण बाकी सगळं काही होणार नव्हतं दर्शन. आणि त्याच्यानंतर शिर्डीला जायचं होतं, पण अभिची तब्येत बिघडल्यामुळे आम्ही तेव्हाच निघालो डायरेक्ट पुण्याला यायला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला येऊन पोचलो. हा छानसा मी व्लॉग शूट केला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.